श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आमची त्यांना आज सरकारी नोकरीवाले पाहुणे आले होते. त्यांना ना 2-2, 3-3 महिने सुट्टीच नसते बरं का. ते दोघे नवरा बायको ना सरकारी डॉक्टर आहेत. ते यायचे आहेत अगोदरच माहीत होतं, त्यामुळे त्यांच्यासाठी ना स्वयंपाक बनवलेला होता. स्वयंपाकामध्ये त्यांना वरण, भात, बटाट्याची भाजी, कुरडई, भजे, शिरा आणि गरमागरम चपात्या बनवलेल्या होत्या. त्यांना येईपर्यंत जेवणाचा टाईम झाला होता. मग ते आल्याबरोबर आम्ही जेवण करून घेतले. आणि त्यांना ना 2 मुली आहेत आणि त्या आल्यानंतर तर कृषीबाईला खूपच आनंद झालेला होता. मग काही सगळेच भांडे काढून बसले खेळायला. आणि तिला ना असं खेळायला कोणीच सोबत नाही, त्यामुळे तिला खूपच आनंद झालेला होता. ते शहरामध्ये राहतं. शहरामध्ये जरी काही भेटत असलं ना, पण गावाकडची मज्जा काही वेगळीच असते. मग त्यांना जायच्या वेळेस भाजीपाला, कांदे, लसूण, डाळी-डुळी आम्ही नेहमी देत असतो. त्यांच्यासोबत बराच वेळ गप्पा गोष्टी झाल्या. मग त्यांच्या निघण्याचा टाईम झाला. आता परत पुन्हा काही ते 2-3 महिने येणार नव्हते. खरंच ही सरकारी नोकरी म्हणजे खूपच संघर्ष असतं ना. त्यापेक्षा मग आपलं शेतकरी जीवनच खूप भारी ना. आपलं काम तर रोजच असतं, पण सुट्टी पण आपल्या मनावर. पण शेतीमध्ये कष्ट जास्त असते, त्यामुळे खूप जणांना ना कंटाळा येतो. तर मंडळी, तुम्ही शेतकरी आहात की सरकारी नोकरीवाले? आणि गावाकडे असता का शहरामध्ये राहता? कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग पुन्हा भेटूयात.